गोष्ट खरी लय भारी। नवीन वर्षाची चाहूल लागली कि सर्वात आधी अपन काय करतो? बर्थडे शर्टडे याद रखने के लिए सबसे इम्पोर्टेंट क्या होता है? वही जो हमेशा किचन के अंदर होता है। यस, हमारा कॅलेंडर। कॅलेंडरच्या या पानावर झळकण्यासाठी बॉलिवूड मध्ये चढाओढ असते। मराठीतही या सेलिब्रिटी कॅलेंडरचा प्रकार काही वर्षांपासूनच आलाय। याची सुरुवात केली आहे फोटोग्राफर नंदू धुरंधरने। सो लेट्स हॅव अ लुक। कॅलेंडरचे हे रापचिक फोटो बघून तारीख आणि महिन्यांचा थोडा वेळ विसर पडला असेल ना तुम्हाला? हे कॅलेंडर आत्ता जरी देखणं दिसत असलं तरी ते बनताना कलाकार आणि फोटोग्राफर यांच्यात लई भारी राडे होतात ना। राडे म्हणजे पॉझिटिव्ह राडे। यावेळेस माझा एप्रिलमध्ये वाढदिवस आहे, त्यामुळे एक स्प्रिंग समर असा टाईपचं कॉन्सेप्ट होता त्याचा की उष्णतापासून दुरावा। तर त्यासाठी मी हे एक सॉफ्ट ड्रिंक लाईम ज्यूस का काय ते स्वीट लाईम ज्यूस पिते आणि हॅट आहे ते उन्हापासून वाचण्यासाठी। आय मस्ट थँक हिम अँड द बॉम्बे हाय पीपल, कारण माझ्या व्यस्तता लक्षात घेऊन त्यांनी माझ्यासाठी मला वाटतं इन्फिनिटी मॉल सकाळी 7:30 वाजता उघडला होता। सो आय मस्ट थँक देम फॉर दॅट। आणि एक खूप छान कॅज्युअल लुकमध्ये माझं फोटोशूट मला करता आलं, जे मी आजपर्यंत केलं नव्हतं। बॉम्बे हायच्या या कॅलेंडरचं प्रकाशन द ग्रेट मांजरेकर यांनी केलंय। काय असं एक कॅलेंडर बनवणं वेगळं असतं, त्याला काही लागत नाही। पण आज मला वाटतं किंगफिशरच्या कॅलेंडरनंतर एवढा मोठा लॉन्च आज असेल, म्हणजे माल्या जर का लॉन्च करत असेल आणि आज नंदूच्या कॅलेंडरचा लॉन्च आहे। कोणीही एक नवा पैसा घेतलेला नाहीये मॉडेलिंग करण्याकरता, कारण आम्ही व्यवसाय म्हणून याच्याकडे पाहिलेच नाही। फक्त नंदूला, कारण तो कर्तबगार आहे म्हणून, त्याच्यावरती कुठले उपकार वगैरे नाही, पण तो कर्तबगार आहे म्हणून। होय, एक लक्षात येतंय का? नंदू शेठच्या या कॅलेंडर मधलं सगळं पब्लिक हे महेश मांजरेकरांच्या कंपूतलं दिसतंय। असू दे, या निमित्तानं आपल्या प्रेक्षकांना घरात एक ग्लॅमरस कॅलेंडर लावायला मिळणार आहे। गोष्ट खरी लय भारी।